पाऊस तो पडलेला आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये मुंबईचा सामना. म्हणजे नाले सफाईचा दावा करणारे जे आता महायुतीतील लोक आहेत त्यांनी याच्याकडनं शिक्षण घेतलं पाहिजे की मुंबईची तुंबई झाली आहे, काय नाले सफाई केली, हे काय ट्रान्सपरन्सी दाखवली, ही आता मुंबईच्या जनतेला कळतंय. पण ज्या प्रकारे मुंबईची नाल्यांची सफाई झाल्याचा दावा केला जात होता, आता मात्र सध्या पाहायला मिळत आहे की मॅनहोल सुद्धा उघड्यास अहो, साकी नाका बाकी सगळे जे सकल भाग आहे तिकडे पाणी तुंबलंच आहे आणि पहिल्या पावसाची परिस्थिती आहे, अजून पावसाळा जायचं आहे. पण पहिल्याच पावसामध्ये मुंबईची जर अशी परिस्थिती होत असेल, पावसाळा अद्याप बाकी आहे, गाड्यांची सुद्धा पडझड होते आणि गाड्यांवरती सुद्धा झाडं. पहिला पावसाळा आहे, अजून पाऊस जायचा आहे, बघू पुढे काय काय होतं. रेल्वेला सुद्धा लेट मार्क जो लागलेला आहे, कारण रेल्वे दादर स्टेशनला पाणी आज पहिल्या पावसातही तुंबलंय, त्यामुळे ट्रेन लेट आहेत आणि पहिल्या पावसातच सगळ्या मुंबईची परिस्थिती झालेली आहे. संजय राऊतांचं एक ट्विट पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये संजय राऊत बंदूक घेऊन उभे आहेत आणि ज्या प्रकारे सध्या वाद संजय दिना पाटील असेल, संजय राऊत यांच्यातला जो वाद आहे, बंदुकीचे हातवारे आणि नंतर आता थेट संजय राऊत बंदूक घेऊन ट्विट केलेलं आहे. संजय राऊतांनी थेट बंदूक घेऊन ट्विट केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांना प्रत्युत्तर. मी पाहिलं नाही, ट्विट बघितलं की बोलतो. पाहायला मिळतं पहिलाच पाऊस मुंबईमध्ये कोसळताना पाहायला मिळतो. बिलकुल भारतीय जनता पार्टी आता जनतेनं सत्ता सोपवली. भारतीय जनता पार्टी मला असं वाटतं आरोप करत होते शिवसेनेवर, पण खरी सत्यता त्यांनाही मला वाटतं आता त्यांनी जनतेसमोर आणलेली. भारतीय जनता पार्टी अक्षम आहे. जनतेनं चुकीच्या लोकांच्या हातात राज्यकारभार दिलेला आहे. उद्धवजी आदित्यजीच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे काम होत होतं. भारतीय जनता पार्टी ते करू शकत नाही. 25 वर्षांमध्ये सुद्धा मुंबईची तुंबई झाली असा आरोप आता केला जातोय, त्यामुळे आता मुंबईकरांना दिलासा मिळेल असं सुद्धा यापूर्वी सांगितलं. हा तर कुठे दिलासा मिळेल? हाच दिलासा आहे ना, जास्त पाणी.